शिंदेंकडे गेलात तरी फरक पडत नाही। मुलीच्या छेडछाड प्रकरणातील आरोपी पियुष मोरेला फोनवरून जाब विचारताना रक्षा खडसेंचा संताप। आरोपी शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप। मुक्ताईनगरच्या टवाळखोरांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। आरोपींचे एकनाथ शिंदे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांसोबतचे फोटो व्हायरल। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या टोळीतील अनिकेत भोईला अटक। इतर चौघांचा शोध सुरू। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या लेकींचं आणि त्यांच्या सुरक्षेचं काय? खडसे कुटुंबासह सर्वपक्षीय नेत्यांचा सवाल। कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित। सरकारमध्ये अजितदादांची खुर्ची फिक्स। एकनाथ शिंदेंचा मिश्किल टोला। तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आला नाही त्याला मी काय करू म्हणत अजितदादांची कोपरखळी। ठाण्यात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा। ठाकरेंच्या नेत्यांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून दुग्धाभिषेक तर शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी। शिवसेनेला भाजपात विलीन करा आणि मुख्यमंत्री व्हा। अमित शहांनी एकनाथ शिंदेंसमोर अट ठेवल्याचा राऊतांचा दावा। शिंदेंनी शहांकडे फडणवीसांची तक्रार केल्याचाही आरोप। तुर्तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच रायगडचे पालकमंत्री। फडणवीसांचं वक्तव्य। रायगडमध्ये फडणवीस शिंदे गोगावले आणि आदिती तटकरेंचा एकत्र प्रवास। चहापानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी संवाद टाळला। राजीनामा घेण्याच्या चर्चा सुरू असताना अजितदादा मुंडेंमधील दुरावा चर्चेत। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा। फेसबुक पोस्ट म्हणून करुणा मुंडेंची भविष्यवाणी। राजकीय तर्कवितर्कांना वेग। धनंजय मुंडेंकडून अद्याप प्रतिक्रियेची प्रतीक्षा। सरपंच हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानं धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची शक्यता मावळली। मनोज जरांगेंचा आरोप। नेत्याला वाचवण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा दावा। अधिकृत घोषणेपूर्वीच नाशकात गिरीश महाजनांना पालकमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर्स। हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे नवे पालकमंत्री। मध्यवर्ती चौकात बॅनर्सची गर्दी। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उद्यापासून महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात। शिल्पकार अनिल सुतार साकारणार पुतळा। चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी घातला भारतीय फलंदाजीला लगाम। केविनसमोर भारताचं 250 धावांचं आव्हान। श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी। मॅट हेनरीनं घेतल्या 5 विकेट्स। विदर्भानं तिसऱ्यांदा रणजी करंडक पटकावला। पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर केरळवर विजय। मालेवार आणि करुण नायर चमकले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।